आज कामाला खूपच लेट झालंय, तर आज आपण झटपट रेडी होणारी व्हेज थाळी तयार करत आहोत. तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करा आणि इतरांना देखील शेअर करा. तर चला बघूया आपण पूर्ण रेसिपी. तांदूळ स्वच्छ 3 वेळा धुवून भात रेडी व्हायला गॅसवरती ठेवून देऊया. दुसरीकडे लगेच आपण डाळीची तयारी करूया. डाळीसाठी 2 टोमॅटो यूज करायचे आहेत. खूप छान डाळ होते. भात ऑलमोस्ट शिजत आलेला आहे. छान चमच्याने ढवळून त्याच्यावरती आपण आता झाकण लावून घेऊया आणि मंद आचेवर शिजायला ठेवून देऊ. तूर आणि मुगाची डाळ 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊ. लगेच डाळ फोडणीला देऊन घेऊ. 3 चमचे तेल टाकून त्यामध्ये आपण आता राई टाकणार आहोत. राई तडतडली की लगेच आपण आता जिरं टाकणार आहोत. जिरं पण तडतडलं की आपण त्याच्यामध्ये थोडं हिंग टाकून त्यामध्ये मिरची कढीपत्ता टाकून घ्यायचे, छान ढवळून घ्यायचे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकून पण ढवळून घ्यायचे. नंतर कांदा आणि टोमॅटो ॲड करून घ्यायचे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे. त्यामध्ये लगेच हळद देखील ॲड करून घ्यायची आहे आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण 2 मिनटं त्याला ठेवून परत ढवळून घ्यायचं आहे. आणि बघा छान कांदा शिजला आहे. आता आपण डाळ ॲड करून घेऊ. डाळ आपली सगळी टाकून झाली की आपण त्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहोत. तर पाणी जास्त नाही, थोड्या प्रमाणातच ॲड करायचं आहे, कारण आपण डाळ कुकरमध्ये करतोय. जास्त पाणी ॲड केलं तर पूर्ण सगळी डाळ बाहेर येते. त्यामुळे आपण पाणीचं प्रमाण अगदी कमी ठेवायचं आहे. कुकरला झाकण लावून डाळ मस्त 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. हे छोटं कुकर असल्यामुळे एकदम फास्ट शिट्ट्या होतात, त्यामुळे 4 ते 5 शिट्ट्या मी काढते. तुमचा नॉर्मल कुकर असेल तर तुम्ही 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट येत राहतील. कुकर झालेला आहे, त्याला थोडं थंड करूया. तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. आज आपण झटपट फ्लॉवर वाटाणा भाजी करणार आहोत. त्याची रेसिपी लिंकमध्ये आहे, नक्की चेक करा. त्यानंतर लगेच आपण मिरचीची भजी काढणार आहोत, तर त्या पण आपण रेडी करून घेऊ. कुकर थंड झालाय, आपण डाळ चेक करूया. वा, किती सुंदर कलर आला आहे. छान अशी ढवळून घ्यायची आहे. डाळ खूप ठीक आहे, त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून परत एक उकळ काढून घ्यायची आहे. पुढे आता आपण मिरचीची भजी काढणार आहोत. तर ह्या अशा बिया काढून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ करून घ्यायचे. भजीसाठी चण्याच्या पिठाचं घोळ रेडी करूया. हळद, मीठ आणि धणे पावडर टाकून छान ढवळून घेऊ. कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. छान तेल गरम झालं की पहिले आपण हे नाचणीचे पापड फ्राय करून घेणार आहोत. छान असतात चवीला, तर हे पापड फ्राय करून घेऊ आपण. पापड फ्राय झाले की आपण मिरची टाकणार आहोत. मिरचीला छान असं चण्याच्या पिठामध्ये घोळून घ्यायचं आहे आणि आतल्या साईडला देखील छान पीठ लावून घ्यायचं आहे. ह्याची छान फ्राय करायला टाकायची आहे. मंद आचेवर एक 4 ते 5 मिनटं छान असे फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर उलटून पालटून अशा छान शिजवून घ्यायचे. तर झटपट रेडी झालेली आहे व्हेज थाळी. तुम्ही देखील ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.